श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण पितृपक्षामध्ये कोणती तिथी कोणत्या तारखेला आलेली आहे या संदर्भात माहिती घेत आहोत. माहितीला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करावा. पितृपक्षामध्ये आपण तर्पण करत असतो, पिंडदान करत असतो आणि याचं कारण म्हणजे आपले जे पूर्वज आहे यांच्या आत्म्यांना गती प्राप्त व्हावी, त्यांना त्या निमित्ताने त्या दिवशी त्यांच्या नावाने अन्नदान व्हावं यासाठी आपण पितृपक्षामध्ये तिथी करत असतो. मग या तिथीला कोणाला तिथी माहिती नसतात तर तिथी कशा ओळखायच्या या संदर्भात पण थोडीशी माहिती देते. तर मृत्यू झालेली दिनांक जी आहे त्या दिनांकाच्या दिवशी जी तिथी होती त्या तिथीलाच पिंडदान करावं लागतं किंवा पितर जेवू घालायला लागतात. तर मग हे विधी मार्ग ज्यावेळेस केले जातात त्यावेळेस ती विशिष्ट तिथी असावीच लागते. त्याच दिवशी तुमचे पितर तुमच्या घरी भोजन करण्यासाठी अर्थात प्रसाद घेण्यासाठी येत असतात. तुम्ही केलेलं पिंडदान हे ते स्वीकारत असतात. आता आपण माहिती करून घेतलं की पिंडदान कोणत्या दिवशी करायचे, त्याच्या दिवशी तिथी कशी ओळखायची. तर आता त्या तिथीला तुम्हाला माहिती असावं लागेल की ती तिथी नेमकी कोणत्या दिवशी येत आहे. त्या संदर्भात आपण आता हा छोटासा व्हिडिओ घेऊन मी आलेली आहे. मग तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे जर निर्वाण झालेलं असेल आणि त्यांचं पितर तुम्ही जेवू घालत असाल तर त्या दिवशी तिथी विशिष्ट असावी ही माहिती आपण घेतली. तर त्याच तारखा आज आपण आता माहिती करून घेत आहोत. तर सर्वप्रथम पौर्णिमा श्राद्ध ज्यांचं आहे तर त्यांची तिथी पौर्णिमा तिथी 29 तारखेला आलेली आहे आणि त्याचबरोबर पौर्णिमा तिथीच्या सोबतच प्रतिपदा ही दोन्ही तिथी एकत्र 29 सप्टेंबरला आलेल्या आहेत. 30 सप्टेंबरला द्वितीया श्राद्ध आहे. द्वितीया तिथी आपण 30 तारखेला करायची आहे. ज्यांची द्वितीया तिथीवरती व्यक्ती गेलेले आहेत घरातील त्यांनी द्वितीया श्राद्ध हे 30 तारखेला करायचे आहे. 1 ऑक्टोबरला तृतीया श्राद्ध आलेले आहे. 2 ऑक्टोबरला चतुर्थी श्राद्ध आणि भरणी श्राद्ध हे आलेले आहे. भरणी श्राद्धासंदर्भात थोडीशी माहिती देते. भरणी श्राद्ध म्हणजे मागील पितरांच्यामध्ये आपण आता जे या वर्षभरामध्ये जे गेलेली व्यक्ती आहे त्या व्यक्तींना जुळवून घेतलं जातं. म्हणजेच अर्थात त्याच तिथीला पुढील मागचे जे काही व्यक्ती गेलेले आहेत ते आत्ता गेलेल्या व्यक्तीच्या तिथीला आपण जेवायला घालण्यास इथून पुढे सुरुवात करत असतो. याला म्हणतात तिथी जुळवून घेणं, भरणी करून घेणं, भरणी श्राद्ध करून घेणं. तर हा विधी करायचा आहे 2 ऑक्टोबरला. 3 ऑक्टोबरला पंचमी श्राद्ध आहे. 4 ऑक्टोबरला षष्ठी श्राद्ध आहे. 5 ऑक्टोबरला सप्तमी श्राद्ध आहे. 6 ऑक्टोबरला अष्टमी श्राद्ध आहे. 7 ऑक्टोबरला अविद्या नवमी आहे. नवमी श्राद्ध आहे. आता अविद्या नवमी म्हणजेच ज्या काही घरातील सुवासिनी ज्यांचं निर्वाण झालेलं आहे त्या गेलेल्या आहेत त्यांना अविद्या नवमीच्या दिवशीच नवमी श्राद्ध केलं जातं आणि ती तारीख आहे 7 ऑक्टोबर. 8 ऑक्टोबरला दशमी श्राद्ध आहे. 9 ऑक्टोबरला एकादशी श्राद्ध आहे. 10 ऑक्टोबरला इंद्रायणी एकादशी आहे. या एकादशीला सर्व लोक व्रतस्थ असतात. एकादशीचं व्रत केलं जातं, विष्णूची उपासना केली जाते. त्यामुळे त्या दिवशी कोणत्याही प्रकारचं श्राद्ध कर्म केलं जात नाही. त्यानंतर 11 तारखेला द्वादशी श्राद्ध आहे. 12 तारखेला त्रयोदशी श्राद्ध आहे. 13 तारखेला चतुर्दशी श्राद्ध आहे आणि 14 तारखेला सर्वपित्री अमावस्या आहे आणि त्याच दिवशी अमावस्येचं श्राद्ध घातलं जातं. आता हे सर्वपित्री अमावस्येचं महत्त्व काय आहे किंवा कोणी करायचं या संदर्भात थोडीशी माहिती देते. तर सर्वपित्री अमावस्येला ज्यांना आपल्या वाडवडिलांची तिथी माहिती नाही किंवा स्मरणात नाही तर अशा व्यक्तींनी सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध कर्म केल्यास त्यांना फळ प्राप्त होऊ शकतं. आता आपण हे जे विधी करतो, श्राद्ध कर्म करतो, याच्या मागे थोडासा धार्मिकपणा पण आहे आणि त्याचबरोबर एक संस्कार आहे. 16 संस्कारापैकी श्राद्ध कर्म हा एक संस्कार मानला जातो आणि तोच संस्कार केल्याने तुमच्या पितरांचे शुभ आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात आणि तुमच्या जीवनामध्ये पितृ दोष निर्माण जो होतो तो होणार नाही यासाठी आपण पितर जेवू घातले जातात. पितरांना
श्राद्ध कर्माने त्या दिवशी पिंडदान केलं जातं आणि त्यांचं स्मरण केलं जातं. त्या दिवशी दिवसभर त्यांचं आपण स्मरण करतो आणि त्यांना 5 प्रकारे घास देऊन त्यांना संतुष्ट करण्याचा आपण त्या दिवशी प्रयत्न करत असतो. आणि ते 5 प्रकार कोणते? तर पितृपक्षामध्ये आपण देवपक्षाकडील आणि पितृपक्षाकडील असे 2 ब्राह्मण जेवू घालतो. याचबरोबर गोग्रास देतो, नंतर श्वानग्रास देतो, त्यानंतर पितरांना संतुष्ट करण्यासाठी काकग्रास देणंसुद्धा महत्त्वाचं असतं. अशा प्रकारे तुमच्या कुटुंबातील जो काही व्यक्ती गेलेला आहे, त्यांचं निर्वाण झालेलं आहे, अशा व्यक्तींना स्मरण करून अशा प्रकारे 5 प्रकारचं दान द्यायचं आहे श्राद्ध कर्माच्या दिवशी. तर आज आपण पितृपक्षामध्ये कोणती तिथी कधी आलेली आहे आणि त्या तिथीलाच तुम्ही श्राद्ध का करावे या संदर्भात माहिती घेतली. तर यावर्षी 2023मध्ये जे महालय येत आहे, त्या महालयामध्ये याच तिथीला तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्ती जे गेलेले आहे त्यांचं स्मरण करा आणि पितृपक्ष यामध्ये श्राद्ध कर्म जरूर करा. याचेही तुम्हाला नक्कीच फळ प्राप्त होणार आहे. यावर्षी पितृपक्षामध्ये जर तुमच्या घरातील कुटुंबातील महिला वर्गांना जर मासिक धर्म आला असेल आणि ती तिथी निघून गेली आणि त्या 4 दिवसामध्ये, तर ते कधी करावं या संदर्भात सुद्धा माहिती सांगते. तर तर शास्त्रानुसार सांगितल्याप्रमाणे व्यतिपात योगावर आणि त्याचबरोबर सर्वपित्री अमावस्येला तुम्ही ते निघून गेलेली तिथी त्या दिवशी पितर तुमचं जेवू घालू शकता. तर ते तुम्ही 4 तारखेला 4 ऑक्टोबरला किंवा सर्वपित्री अमावस्या 14 तारखेला आहे, त्या दिवशीसुद्धा तुम्ही पितर जेवू घालू शकता, श्राद्ध कर्म करू शकता. तर या सर्व संदर्भात आपण माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त नातेवाईक मित्रमंडळी यांना तो शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला भेट द्या. सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनलाही क्लिक करा. पुन्हा भेटणारच आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः.